उषा, अगं बरं वाटेल बाई मोनूला. तू कशाला काळजी करतेस एवढी? हं? निरंजनची आहे का? मोनू मोनू कसं आहे आता? मोनू कोमात गेला हो बहिणी. काय? उषा, उषा रडू नकोस. का तू बघितलं ना काय झालं माझ्या मोनूला? इतक्या लहान वेळात त्याला काय काय सोसावं लागतंय. हो, पण तू काळजी करू नको. हा अंगारा घे आणि जमेल तसा लावत जा त्याला. अगं आपला मोनू लहान असला ना तरी खूप रग आहे त्याच्या अंगात. आतून लढत असणार तो त्या कोमा बिमाशी. रग तर आहेच हो. काकू, काल ना एक विचित्र गोष्ट घडली हो. काय झालं? म्हणजे माझा मोनू आज ज्या कपाटातून सापडला ना, त्या कपाटावर तो रात्री काल ना डोकं आपटत होता. काय? हो काकू, काही होणार नाही ना त्याला? मला खूप भीती वाटते. नाही ग, काही होणार नाही त्याला. तो नक्की बरा होईल. काय हो? काय झालं? नाही, काही नाही. मला ओळखलत का? मी तुमच्या सुनेच्या वेळेला. हो, ओळखलं ना, पण नाव नाही आठवत तुमचं मला. पुष्पा. हो का? बर. काय हो, हा सगळा काय प्रकार आहे? नाही, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, पण तसा आहे. मघाशी बोलताना यांनी मंगल असा उल्लेख केला. मंगल म्हणजे तुमची सून ना? हो. पण तिला जाऊन तर 2-3 वर्ष झाली आहेत. मग तिचा काय संबंध? आणि रमा कोण? मला सहन होत नाही तिला कोणी काही बोललेलं. माझं प्रेम आहे तिच्यावर. काय हे? सॉरी सर. सॉरी. दरवाजा जरा जास्तच जोरात उघडला काय? ऑब्विसली. नाही काय आहे, ते आमच्या पोलीस स्टेशनमध्ये पण दरवाजे असे जाम आहेत ना, असे त्याच्या सवयीनेच असा जोरात उघडला. बसू. बसा प्लीज. सॉरी. इट्स ओके. इट्स नॉट ओके ना, पण द लिटिल बॉय इज नॉट ओके. काय केस काय त्या मुलाची? कोणाची? हो, असं काय करताय डॉक्टर? त्या मुलाची, तो कोमात गेलाय ना त्याची. मोनू. हा, मोनू. मोनू. पण तुमचा त्या केसशी काय संबंध? आय मीन, पोलिसांनी हँडल करावी तशी केस नाहीये ती माझ्या मते. ते तुमच्या मते, इतरांच्या मते नाही. आणि
आमचा कसा संबंध येतो ते कळेलच हळूहळू. मला आधी सांगा, तो कोमात कसा गेला? लो ऑक्सिजन सप्लायमुळे ब्रेनला स्ट्रोक आला होता. तो कपाटात कोंडला गेला होता खेळता खेळता. कुणाशी खेळता खेळता? ते माहित नाही मला. हा, इथे आमचा संबंध येतो. कुणाशी खेळता खेळता मोनू कपाटात गेला आणि कपाटातून डायरेक्ट कोमात गेला हे आम्ही शोधू. बट डू मी अ फेवर, एक काम कराल माझं? आय अंडरस्टँड इंग्लिश. हा हो, मोनूला लवकरात लवकर कोमातून बाहेर आणा. म्हणजे तो शुद्धीत आला तर कळेल ना आपल्याला वो कौन थी. किंवा हा असू शकतो ना. हा, फिर मिलेंगे. येऊ? या. सॉरी. साहब साहब वो भाई का कुछ करो साहब. अरे तू इथे आत कसा आला रे? साहब ती डेंजर और जर इधर आ सकती है तो मैं काय को नहीं आ सकता साहब. चल चल बाहेर निघ. साहब मैं तो जाएगा पर वो भाई को यहाँ से पहले बाहर निकाल लो साहब. साहब साहब तुम्ही मला मारा कापा पण त्या पोराचं काय झालं? वो कोण की? ये तो आपको भी मालूम है ना साहब. तर तोंडातून एक जरी शब्द काढलास ना. देखो देखो साहब, उससे भी आपको जबान दिया था कि नहीं? हाँ, वो लड़के को नहीं मिलेगी, वो लक्ष्मी को नहीं मिलेगी करके बोली थी ना. वो उसने जबान तोड़ दिया साहब, तोड़ दिया जबान उसने. साहब मैंने अपनी आँख से देखा है. वो भाई उधर आई होती लक्ष्मी के पास. हाँ कसम से साहब, मैं खोटा नहीं बोलता है साहब. मैंने देखा है अपनी आँख से. वो उधर लक्ष्मी के पास, वो चिनपा की लड़की के पास आई होती. वो मैंने देखा है साहब, अपनी आँख से देखा है साहब. सापडला का मोनू? तुला माहिती नाहीये? मला कसं माहिती असेल? बरोबर, तुला कसं माहिती असणार नाही का? तू तर दिवसभर घरातच होतीस नाही का? म्हणजे मी जेव्हा मोनूला शोधायला गेलो तेव्हापासून तू घरातच आहेस, हो ना? काय अरे सांभाळून रे जरा. निरंजन, मी खरंच घरीच होते. कसा आहे मोनू? कुठे आहे तो? मोनू मोनू बरा आहे, मजेत आहे, घरीच आहे त्याच्या. घरी आलाय का? तुझा विश्वास नाहीये माझ्यावर? तू घरीच होतीस नाही आणि आणि मी बाहेर होतो, त्यामुळे मला सगळं माहिती आहे, तुला नाही. मग मी सांगतोय तो त्याच्या घरी आलाय तर तुला खरं का वाटत नाहीये? असं नव्हतं रे म्हणायचं मला. मग असं म्हणालीस? हे बघ, मला काही कळत नाही. तू तू काय बोलतीयस, कसं बोलतीये, खरं बोलतीयस की खोटं बोलतीयस? ते असं विचित्र का वागतोयस? विचित्र? मी नाही,
त्याचं काय ना, माझ्या आजूबाजूला सगळं विचित्र घडतंय. विचित्र लोक आहेत सगळे. कदाचित त्याचे परिणाम होत आहेत सगळे माझ्यावर. हॅलो, हाय, कुठे आहेस तू सिद्धार्थ? अख्खा दिवस गायब आहेस, ना फोन ना मेसेज. दिस इज नॉट डन या. एनिवे, एक गुड न्यूज आहे. हो, एक मिनिट, पण मी आत्ता सांगणार नाही अशी. फ्री झालास की सांग. आय एम टोटली एक्साइटेड. ये, कम ऑन सिद्धार्थ, कॉल मी बॅक. सर, एक मिनिट. काय झालं? मला बोलवलं? मला सांगा, पोलिसांना इन्फॉर्म कोणी केलंय? माहित नाही सर, म्हणजे ऍक्सिडेंटल केस म्हणून. वाय नो, म्हणून शुद्धीवर आल्यावर केलं असतं ना. आता उगाच पॅनिक क्रिएट झालं, त्याचं काय? सॉरी सर. इट्स ओके. सर, ही रमा कोण आहे? का? नाही म्हणजे तुमच्या मावशी त्या म्हणत होत्या की. मला सांगा, आपण इथे काय येतो? आपलं काम काय इथे? पेशंट्सना बरं करून त्यांना घरी परत हसत हसत पाठवणार, राईट? येस सर. फॉर दॅट वी नीड टू बी फोकस्ड. ते प्रत्येक मिनिटाला सेकंडाला फोकस्ड राहण्याची गरज आहे. कोण काय करते, काय बोलते त्याकडे लक्ष न देता. सॉरी सर. तुम्ही सिनियर आहात इकडचे. या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे. दिस इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू. सॉरी सर, पुन्हा नाही होणार असं. आय चेक करत राहा आणि मला रिपोर्ट द्या. हो सर. आणि मोनूची आई कुठे आहे? बाहेर बसल्यात तुमच्या मावशींबरोबर. ठीक आहे, या तुम्ही. ओके सर. हॅलो. हॅलो, कोण? रमा? हा, मी रमाच बोलतेय. बोल ना सिद्धार्थ. रमा, कुठे आहेस तू आता? अरे, का सगळे लोक हाच प्रश्न विचारतायत मला परत परत? काय झालंय काय? आधी मोनू कुठे, मोनू कुठे, आता तू कुठे आहेस, तू कुठे आहेस? मी काय खून केलाय कुणाचा, का दरोडा घातलाय कुठे, काय केलंय काय मी? अगं रमा, रिलॅक्स, इझी. तू निरंजन दादाचा फोन उचललास म्हणून तुला विचारलं कुठे आहेस तू. तर काय झालं? उचलला तर काय झालं? रमा, काहीही झालेलं नाही. तू आधी शांत हो प्लीज. मला कळतं की तुम्ही मोनूमुळे खूप टेन्शनमध्ये आहात, पण मला थोडक्यात इतकंच विचारायचं होतं की निरंजन दादा कुठे. पण तू त्याचा फोन उचललास म्हणून तुला विचारलं की तू कुठे आहेस. अगदी सहज विचारलं मी. मी घरी आहे आणि निरंजन पण घरीच आहे. ओ ग्रेट, म्हणजे तो पोचला घरी व्यवस्थित. बस एवढंच विचारायचं होतं मला. का, काय झालं? काही नाही, तो मला न सांगता हॉस्पिटलमधून निघाला म्हणून. निरंजन हॉस्पिटलमध्ये आला होता? हो, दादा मोनूला भेटायला आला होता. मोनू हॉस्पिटलमध्ये? म्हणजे तुला काहीच माहित नाही रमा. अगं, मोनूला ऍडमिट केलंय.
रमा रमा मला याआधी निरंजनची इतकी काळजी कधीच वाटली नव्हती. तू तर त्याला लहानपणापासून ओळखतोयस. जबाबदार म्हणता म्हणता आज मला ना काय करावं ते काही सुचतच नाहीये बघ. हो ग मावशी, खरं तर मला सुद्धा त्याची काळजी वाटायला लागली आहे. पण तू काळजी करू नकोस, मी आहे त्याच्यासाठी. हे सगळं ना त्या मंगलमुळे झालंय बघ. कधी सोडणारे माझ्या मुलाला कोणास ठाऊक. अगं मावशी प्लीज, हे बोलणं बंद कर प्लीज. हे तुझ्या अशा बोलण्यामुळेच नाही सगळे प्रॉब्लेम क्रिएट झालेत. म्हणजे माझ्यामुळे? अगं फक्त तूच असं नाही म्हणत आहे, एकूणच सगळेच. आधी ती रमा आहे, मंगलवहिनी नाही आहे, हे दादाला सुद्धा पटत होतं, मान्य होतं. पण तेच ऐकून आता तो सुद्धा रमामध्ये मंगलवहिनींना शोधायला लागला. इनफॅक्ट तो रमाच्या प्रेमात पडलाय. ही इज इन लव्ह विथ रमा. तिच्यात लपलेल्या मंगलवहिनीच्या प्रेमात येतो, जिला जाऊन 3 वर्ष झाली आहेत. देवा, सगळ्यातून माझ्या मुलाला सोडव रे बाबा आता एकदाच. ही 13 नंबरवाली केस आहे ना? कोणती? 13 नंबर ग. तो नाही लहान का मुलगा आहे, कोमात गेलाय तो. हा, त्याचं काय? त्याची केस जाम किचकट दिसते ग. म्हणजे त्या मुलाला नेमकं काय झालंय ना तेच कळत नाहीये. एकदा म्हणतात कपाटात अडकला होता, एकदा म्हणतात. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आपण आपलं काम करूया ना. एक मिनिट, बोला ना बोला. माझ्याही कानावर आलं असंच काहीतरी. तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच कळत नाहीये. तू ना खुळीच आहेस. हुशार असतेस ना तर डॉक्टर झाली असतीस. सिस्टर, बघा ना कसं बोलतोय. एक मिनिट. काय रे, काय ऐकलंस तू आणि त्यातून काय कळलं तुला? अहो सिस्टर, 13 नंबर वॉर्ड, तोच बेड. मंगल होती ना तिकडे. आणि त्या मुलाची आई पण मंगलचंच नाव घेते. हा, पण मंगल तर गेली ना, तिचा इथे काय संबंध? नाही, तिचा याच्याशी काही संबंध नसेल, पण आपल्याशी आहे ना. नको ते विषय काढू नका. आपल्याला यातलं काही कळो न कळो, पण एक गोष्ट कळते ती ध्यानात ठेवा. यापुढे आपल्याला जपून वागावं लागेल, सावध राहावं लागेल. हे काय?